माझा आयफोन 17 प्रो मॅक्स जो की गेला चोरीला. आणि लोकेशन ट्रॅक केलं आम्ही आता वेस्ट साईडचं तिथून आता आम्हाला दिसतंय ते लोकेशन चेंज झालं. मी इथं नसतंय ते साऊंड वरती डोक्यावर घेऊन नसतं नाही का. वाईट वाटलं मला जीव फोन मध्ये व्हायला का. Boys and girls, ladies and gentlemen, this is Venkatesh Kalbor. So आज विषय असा आहे, काय सांगू तुम्हाला. आपल्या लाईफमध्ये झवझव कमी होते त्यात अजून एक ॲड झालेली आहे आपल्या, म्हणजे माझा आयफोन 17 प्रो मॅक्स जो की गेला चोरीला. संडेला आपले हे जिंकले, काय म्हणतात, संडेला आपली मॅच होती इंडियाची. तर ते जिंकल्याबद्दल आम्ही गेलो ते FC रोडला, जे की तुम्ही इंस्टाग्रामला बघितलं असणार माझे व्हिडिओज वगैरे. ते साऊंड बिऊंड घेऊन पळत होतो, मी नाचत होतो, फुल एन्जॉय चाललो होता. भैयाच्या किराट्यावरती पार मी तिथं उभा राहून नाचत होतो. ते सगळे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये. एक थोड्या वेळाने आम्ही 2 तास होतो तिथं. त्याच्या थोड्या वेळाने गाडी खाली उतरलो मी. तिथं जाऊन तिथं ढोलताशा म्हणतोय, साऊंड वगैरे होतं तिथं, वाजत होतं. मी तिथं गेलो, नाचा लागलो, सगळं शूट करत होतो. शूट करता आहे ना, मी शूट केला म्हणलो आता नाचव म्हणलो, शूट नंतर नाही करावं. तो टाकला मागच्या खिशात फोन. मी मागच्या खिशात जसा फोन टाकला का मला जाणवलं की कोणतरी फोन काढला. मागं बघतोपर्यंत फोन गायब. 1-2 सेकंदात मला लगेच कळालं. त्या दिवशीपासून आज किती 7 दिवस झाले. आपले सगळे व्लॉग्स आहेत त्या फोनमध्ये. मी काय अपलोड केलं नाही इंस्टाग्रामला. सॉरी, आत्ता साऊथ इंडियाला गेलो तर आपण फिरून वगैरे आलो होते, त्याच्यामध्ये सगळे व्लॉग्स आहेत. इवन ज्या दिवशी जिंकलो आपण मॅच त्याचा पण व्लॉग आहे. इतके व्लॉग्स काढले ते सगळे त्या फोनमध्ये. डाटा होता, त्या फोन गेला. आता काय आता बोलावं, चालायचं आता. त्यामुळेच म्हणलं आपल्या लाईफमध्ये जवळजवळ कमी होते, त्याच्यामध्ये अजून एक ॲड झाली. चालायचं आता. बघू आता. मी वापरतोय आयफोन 16 माझा. बॅकअपला फोन असतात माझ्याकडे घरी, त्यातल्या का वापरतोय मी. तरी लोकेशन वगैरे मी चेक करत राहिलो होतो. त्याच्यावरती लोकेशन येत होतं. लोकेशन आला BT कवडे रोडचं. काय आता नाही भेटलं. 2025 मध्ये एक चोर बघितला आणि 2026 मध्ये पण एक चोर बघितला. आता चौकीला तर एवढं फिरलोय नुसतं सारखं, चौकी घरी, चौकी घर, चौकी घर. चौकी म्हणजे वेगळ्या कारणासाठी नाही, फोनसाठीच. मी ज्या दिवशी फोन चोरला गेला त्याचे काही क्लिप्स काढलेले आहेत मी, नाही का. क्लिप्स म्हणजे भैयाच्या फोनमध्ये असं शूट केलं तर मी आता थोड्या ब्लॉगमध्ये ना का ते मी हे सांगत होतो की मी भैयाच्या फोनमध्ये व्हिडिओज वगैरे काढलेले होते. क्लिप्स वगैरे मी ॲड करणंच आहे आता व्हिडिओमध्ये. जसं की आम्ही रात्री नाही का फोन चोरला गेला तेव्हा आम्ही लगेच चौकीला गेलो. चौकी वगैरे फिरत बसलो होतो. चौकीतून नंतर जिथं BT कवडे रोडला लोकेशन आलं, ट्रॅक झालं, तिथं गेलतो. तिथं पोलिस वगैरे बोलवले होते. शॉट असं झालेला आहे, आपला फोन हरलेला आहे आपल्या त्या धिंगामस्तीमध्ये नाचताना. फाटलेली आता मला कळत नाही काय करू काय नाही. काय विषय नाही, त्याच्यामध्ये ब्लॉगचे कंटेंट खूप काढलेलं मला त्याचं वाईट वाटतंय. कोणतं काही नवीन घेता येईल असे बी माहिती किती फोन झालेले आहेत. पण काही या गोष्टीचं वाटतं की मी मेहनत केलेली, एवढी शूट वगैरे केलेलं आहे. आम्ही आता फिरायला गेलो 7 ते 8 ब्लॉग आहेत त्याच्यामध्ये. घाबरलंय संग्राम घाबर नको, फोन भेटायला आपला. आम्ही आता चाललोय चौकीला. आम्ही आता लय हिंडलो पार, काय सांगू. शॉर्ट असं झालाय की फोनमध्ये EMI नंबर ना, IMEI नंबर का काय ते नंबर असतो, तो आहे माझ्या बॉक्सवर. बॉक्स माझ्या गाडी ते मर्सिडीजमध्ये, मर्सिडीज लावली यशबाईच्या सोसायटीमध्ये. हे बाई लाईट लावा रे मला दिसा ना मी. तर असा विषय झाला. तर आम्ही चालू येतो आणि लोकेशन ट्रॅक केलं आम्ही. आता लोकेशन ट्रॅक केलं तर आम्हाला दिसतंय कुठलं लोकेशन. पहिलं दिसलं FC रोडला, ह्याच्यात वेस्ट साईडचं. तिथून आता आम्हाला दिसतंय ते लोकेशन चेंज झालं. 4 लोकेशन चेंज झाले. JM रोडला दाखवलं, JM रोडवरून हा मग कॅम्प कॅन्टोन्मेंट दाखवलं. आता थांबलंय कुठं, BT कवडे रोडला. काय सांगू, घोरपडी दाखवते BT कवडे रोड. तिकडं कोणती PG ती, संस्कृती PG. मग संस्कृती PG बरोबर. कोंबड्याच्या एरियातच फोन गेलाय. कोण तो एरियाला कले माझा एरिया नाही फोन नवीन किंवा एरियात फोन गेला नव्हता पाहिजे एवढीच इच्छा होती आमची. हा ना, तुझी बी ना. मी त्यामध्ये शांत हँगत झालोय. मी विचार करतोय फोन कसा लावू.
भैया चोरी करणार पोरगा असावा नक्की फक्त पोरगाच आहे की मग पोरगी पोरगी असल्यावर संस्कृती पीजी मध्ये राहायला गेलाय. तिला म्हणून दीदी माझा फोन दे, तुला काय पाहिजे ते मी देतो माझा, तुला टेन्शन घेऊ नको, पण आमचा फोन दे. लय गाणं वाटलं मी फोन गेला खिशात उडवला माझ्या पुन्हा नाचतोय बिचतोय मी तिथं नाचाय गेलो आणि साईड लावून थांबलो उडला फोन आहे का? बघू बरं त्यात नाचतोय बघ कसा मी तिथं खटाटे मी इथं नाचतोय तू साऊंड वरती डोक्यावर घेऊन नाचताना आहे का? माझा साऊंड मी घेतला होता साऊंड हातात कुठे आहे रे? अवघड विषय आता काय सांगू फोन गेला मला असलं वाईट वाटलं मला लय जीव फोन मध्ये माहिती का मला तरी न्यायचा दुसरा नका नेऊ. अरे पहिलं नेलं तर ते ठीक होतं पण आमचा फोन पण पुरला नाही का तुम्हाला? फोन गेला भाई तर मग आयुष्य त्या फोनवर चाललंय माहिती का दिवस रात्र आमचं निम्म आयुष्य बरबाद केलं तिथं म्हणा. ह्याला म्हणतोय मी की ऐक ना म्हणतो अरे फोन गेलाय चल इकडच शेडजी तिकडं पळतोय तिकडं पळतोय अरे मी काय म्हणतोय आधी वाटलं म्हणला का फोन केला बँकेचा हा मला कपाळ गोट्या नंतर वाटलं तरी मजा घेताय नाही बाबा खरं बाबा मी पहिला मला का आणि मला विसरलो मी माझ्याकडे फोन होता नक्की काय ह्याच्याकडे होता कारण ह्याच्याकडे पहिला 5 मिनिट एक मिनिट पूर्वी त्याच्याकडे होता मी त्याच्याकडून घेतला मी व्हिडिओ काढत होतो आणि खिशात टाकला आणि परत नाचाही गेलो तो फोनच बुडवला बँके कोणत्या हुप्स मध्ये होता मलाच कळत नव्हतं. अरे मी बँकेला धरते अरे बँकेत थांब बँके मला म्हणतो तिकडे आली वाजते तिकडे चालतो. मी बोललो गेला त्यांच्या मायला भैया बँकेला मी म्हणतो अरे बँकेत तुला पोलीस सांगते तू थांब बँके माझा ऐका ना बँके माझ्या पुढे अख्या रोड काय तुला मी ओळखतो. तू बघितलं ते पैठणी रोड वरती आम्ही डोक्यात काय माहिती का कोण मी व्हिडिओ घेते नाचताना ह्यावेळेस त्यांनी जास्त मारलं नाही कोणी पोलिसांनी का अरे तरी हाणले की आमची तर झाली ती गोष्ट तुम्ही एकाच जागी होता ती अरे मला मारा आलता ती मॅडम मी असला पळवलो तिथून एका मिनिटाची नंबर प्लेट तुडले मी तर. अरे त्या होंडा सिटी आडवा गेला त्याने आडवर गाडी होती त्याच्या पायावर माहिती का हा व्हिडिओ वगैरे काढते व्हायरल करते हाणतात नाही का पोलीस महाराष्ट्र पोलीस पुन्हा यावेळेस तसं जास्त मारहाण नाही केली पण तुम्हाला कळलं पाहिजे कसं वागावं कसं नाही रोड बंद नाही केला पाहिजे तुम्ही. तेवढा आहे ते खूप ट्रॅफिक होतं मी आम्हाला पहिल्यांदा बघितलं रोलवे राडा होतो एफसीला. अरे मी तासला मी काय म्हणते आता ती पिझ्झा अख्खी उचलायची का सगळे पहिला पोलिसांकडे जायचं पहिलं मी असला वेगळा झोन मध्ये गेलो त्या भाईयाच्या तिथं टपावर नाचत होतो माहितीये का मी टपावर नाचतोय तिथं बसलोय मांडी घालून बसतो होतो माझं मलाच कळत नव्हतं मी काय करतोय आणि विषय असा आहे की अख्खा मोबाईल मध्ये शूट केलंय मी. इलेक्शनची इथं तयारी चालू नाचत होतो. इथं ना इथंच काढलं मी सगळं आणि शॉर्ट काय आला सगळं त्या फोन मध्ये A to Z मी इतकं काय शूट केलंय सगळं त्याच्यामध्ये तो ब्लॉग राहिला लोकेशन घे ना मागून आता दे बरं फोन ते तर झालं 8 ते 9 ब्लॉग आहेत त्या फोन मध्ये फिरायला गेलतो अख्खे त्याचे तसं इकडं काय करायचं आता लावलं ना मी आईच्या फोनवरून फोन लावतो आता बघतो फोनचं लोकेशन काय आपल्या दुसऱ्या फोनवर दिसतोय गेट बंद आहे रे. ऐक ना तिथंच दाखवतो लोकेशन ठीक आहे आम्ही पोलीस चौकीतून आता तिथंच चाललोय आम्ही पोलिसांना घेऊन एकदम डेंजरच्या आलेला आहे पुढे रे फोन वगैरे होता बघू आता काय होतं काय नाही काय वाटतं तिथं पोरगा सांगा पोरगा सांग चोराला पण गेट पोरगा आहे. पोरगी तेवढे नाही गट करणार हा तेवढे गट नाही करणार आणि गावला तर पोलीस स्टेशनला जमा केला असता ऐका काय ना, सांगू मी काय सांगतो तुम्हाला पहिलं बेटी कवडी चौकून झालं बाकी काहीच करू. चल लेट्स गो पुढे चौक एवढा नरसाळ आहे इथंच राहतो आणि भेंडीला विचारलं चौकी कुठे आहे? त्याला चौकी माहित नाही मी कुठं बिटी रोडला राहतो लावडा मित्र कुठे तो पुढे तो पुढच्या ब्रिजच्या तिथं अरे राहतो तिले नाव काय त्या मित्राचं आतर कवडे नाही दुसरा वाला आहे त्याच्या त्याला मोठा भाऊ आहे का? नाही हे बोलता एक लय राव आहे फाटली आहे भेटलं ब्रिजच्या नाही खालचा? काय. उद्याच लॉक हे बारकं घर आहे काय त्याचं? नाही हा? नाही का रोडवरच तू काय एवढा शांत झालं तुला मेमरीज हिट झाल्यात का आता नाही रे बाबा मेमरीज नाही रे मला टेन्शन आलं रेड गाडीचं तुला काय वाटत ना 1,70,000चा फोन मी डॉक्टरला नाही कपाळात भेटल रे आपण एवढं फाईंड मायला दिसतंय आपण करू काहीतरी आपण थिंक पॉझिटिव्ह मी अख्खी पेजी सेल करायला हॅलो ये ना बाहेर ब्रिज चौकी आता बघू आता काय होतं इकडे चौकीत आपण हाय बोलो हाय हाय चौकीत आलो आपण आता बघू काय होतं काय नाही
पण असं आलेला आहे आता आपण चौकीतून परत आता घोरपडी चौकात चाललोय, कारण की हे म्हणले इथले नाही तिकडच्या चौकीत जाऊ. पण त्यांनी आपल्याला खूप हेल्प केली, त्यांनी सांगितलं आता साहेबांनी खूप. सागरामच्या ओळखीचे होते हाय का ना सांगा. सबस्क्रायबरच निघाले साहेबांना म्हणणार होतं साहेब युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, ब्लॉग तुम्हाला फोन भेटलेला कळलं. तिथं काय नाईट आउट आपल्या नाईट आउट मारतो पण असलं मारत नाही. वाटत नव्हतं का फोटो काहीच नाही खाल्लं. व्हॉट इज पीडी, सॉरी पीडीची सवय लागली त्या ट्रिप मध्ये पीडी म्हणून. यश असंच पीडी बी झटके भूक द्यायचं. लागली का नाही? मला भूक नाही आता. लागली. खोमण्याला मी मारीन बरं का आता. माझा मोबाईल भेटू दे त्याला मी खाऊ घालतो. काय पद्धत आहे काय खोमण्याची? डोकं आहे तुला? लय भारी मला म्हणला बाहेरच्या बाहेर मिठू. अरे म्हणलं गाव दे तरी ते बाहेरच्या बाहेर मिटवायचं म्हणला. आता मला अरे सांग हे आता काय पीजे मध्ये ना रेडीमेड मध्ये सापडले ऐक की ते पीज ऐक ना ते पीजे आहे त्याच्यामध्ये आई घातले नाही म्हणलं तरी 20 जण असतील. बरोबर ते पीजीतला नाहीये. चोर काय पीजीत राहणार आहे का? तू तिथलं झोपडपट्टीतला आहे. तो झोपडपट्टी आहे का आजूबाजूला की? हा तसलीच लोक आहेत तिकडे. हा का? तिथं भाडे बिड्याने राहणार असणार आहे. चल ठीक आहे आता बघू. युजर म्हणून फोन आला असता ना, एक मिनिट सुटलेला फोन गेला असता, सुटल्या फोन चोरीला गेला होता शटर लोकांना फोन ठेव. हा काय ते 17 रस्त्यात जायला लागतंय. हा सुंजाला म्हण की इकडं नाही होतो सूत्रधार एखादा आला असेल की एखादा. तिथं मी गाडीवरती चढलोय वरती बरं का. नाचतोय बिसतो आणि अचानक माझ्या फोनवरती आलं स्टोरेज फुल. अख्खा मोबाईल भरला. मी काय केलं माहिती का, झटक्यात कोणते व्हिडिओ टाकले मला माहित नाही. डायरेक्ट व्लॉगच होते, डायरेक्ट उडवले. पासपोर्ट ऑफिस जुनेवाले. पासपोर्ट हे ऑफिस इकडे पासपोर्ट ऑफिस. पासपोर्ट ऑफिस रोड नाही हो. असं विषय पिंगळे वस्ती. मध्ये लाईफ मध्ये काय ना काहीतरी चालूच आहे. एक झालं की एक झालं की एक. काळात ना आलो. कशात तरी बाहेर निघलो आता मी. आतमध्ये घ्या. कशात तरी बाहेर आलो. कोण गेला ना तिकडनं सरळ. सांगा राम तुझं काय चालू होतं मग तू सांग बरं. काय लोकांना वाटतंय शेटची जिंदगी लय भारी चाललंय पण शेटलाच माहिती. लाईफ मध्ये प्रॉब्लेम स्ट्रगल सगळ्यांना आहे बघ. पहिली गोष्ट आता आपल्याला फोन शोधायला बी किती स्ट्रगल आहे, पण स्ट्रगलने आपल्याला सगळ्या गोष्टी भेटतात. ही गोष्ट डोक्यात ठेव. गुड थिंग्स टेक टाइम्स. माझे स्टेप होते. येडे 10,000 स्टेप्स. काय 30,000 करतो त्यो. आईच्या 30,000 स्टेप्स आहेत त्याचे. आता बी झाले असतील बघ 28 29. 2000 कालच्या अरे का आत्ताचे संडेला आता 2000 चाललं काय. आता 2000 झाले. आपले किती झाले बघू एप्सला आपण, कारण की उठलेच पाच हा ना थांब मी बघतो फोन. माझा फोन भेटला ना मग एक मी स्टेप्स एवढा चौकी असतो. अरे तो झेंडा बघ कोणाचा आहे. कसं व्हायचं रे आता इथं. भैया काय की पुढं पिस्तूल आपलं. पिस्तूल काढायला याला का तुमची चौकीला आते. काय आता सांग. अरे चौकी नाही ते दबडा तू सबस्क्राईब केलं का माझ्या चॅनलला केलंय की. बघू. चल. तर दुसरं चौकीत आलंय बघूया आता इकडे पण. चौकीचा दरवाजा आपल्यालाच वाजवायचा आहे, पोलिसांना आपल्यालाच उठवायचं. हा अभी देख रहा है. 100 नंबरला फोन गेले. तारदत्त कॉलनी तिथे नाही सर तो पत्ता नाही आमच्या इथे कुठे आता. हो गोरपडी पुणे फरक झाला आता फोन पडलेला. हो सर. बघा तर रात्रीचे किती वाजले बघा 3 पावणे 4 झाले. इथंच दाखवता अजून किती चेंज नाही झालं. चेक कर ना, चेक कर ना. 16 मिनिटं फोन करतो दे बरं फोन. हे पट्टे. सो गाईज हा दुसरा दिवस आहे. आपण रात्री खूप लेट आलो. 5:30 वाजले मला यायला रात्री. काय चौकी वगैरे आम्ही तिथे गेलतो, पोलिस वगैरे पण बोलवलं पण काय झालंच नाही नेमकी. बघू आता आपण चाललो होतो पोलीस चौकीत कंप्लेंट टाकायला. कंप्लेंट म्हणजे हा कंप्लेंट टाकायचं. आणि सायबर क्राईमला मी कंप्लेंट ट्रेस केलेली तिथं लॉस्ट अँड फाउंड वरती. असा फोन येते तर काय झालं. अरे आई घातली आहेच का ब्लॉग. अरे त्यांच्या तो माझी गांड मार जाणार ऊन काळ पडलेलं परवडणार नाही. मी सनस्क्रीन लावून आलेलो आहे. लस गर्दी आहे रे. गर्दी तर सोडवून तर कसलं काय नाही. बिना सनस्क्रीनचा आला ना तरी सनस्क्रीन काळा तुझं लय भारी आहे राव. तुला काय टेन्शनच नाही. हा ना हार्दिक पांड्या व्हायचं राहिलाय तू फक्त. आईला काल मॅच लयच मागात परवडली का. लय व्हिडिओ काढलाय माहितीये का. मी उठलो तुझी स्टोरी बघतोय. नाही आता एवढं चढलं तर म्हणलं काय म्हणते माहिती
माहितीये का हा पण त्या अजून थोडं गाडीवर सोडून नाचायचं होतं ना कोण माझी आई पण तू दाखवलं का स्टोरी गाईज बैरट खूप प्रयत्नांनी आम्ही आता आलोय जेवण रात्री दुपारी जेवलो होतो काल दुपारी जेवलो होतो आम्ही आणि ते आत्ता खातो डायरेक्ट नाश्ता केला नाही रात्री जेवलो नाही काय केलं नव्हतं आत्ता खातोय झोप नाही झाली आमची झोप नाही आली. मला तर आता कार्यक्रम आहे भाऊ मला गाडी चालवायची काय केलं आपल्याकडे Fuck. बैरट तू केस कधी वाढवता अशी तू केस लय उगाच कापली तू मी उलट कापणार आहे सो गाईज आता बघूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्ही बघा फोन भेटतोय का नाही आमचा नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका माझा पहिला फोन असला होता बघू रे सेम फोन होता दाखव डोंट डिस्क्लोज माय फोन सॉरी इट्स ओके शो मी हा फोन होता सेम माझ्याकडे तेव्हा पण माझी म्हणजे नाही का ओ सॉरी असा सेम माझ्याकडे फोन होता 12 Pro इथून माझ्या सगळ्या गोष्टी चालू आहेत त्याच्या अगोदर एकच होता माझ्याकडे सो गाईज लेट्स सी भेटतो का नाही चोरीला गेला गाईज सी यू सून भेटू सून टॉक्स इन द नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका भेटू शकतो आमचा फोन नाही भेटू शकतो ते दुसऱ्या ब्लॉग मध्ये समजेल फोन गावला तर ट्रिप दाखवतो तुम्हाला हा फोन जर सापडला तर आपल्या ट्रिपचे ब्लॉग येणार आहेत एक रोडची ट्रिप दाखवतो सगळ्यात मोठी ती भारी ट्रिप सांगितलं तर ना मी काय काय केलेलं आहे जर भेटलंच तर तुम्हाला दिसेलच सगळं सो आय सी यू सून भेटून टॉक्स बोल ना नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका बाय आता इकडं ग्रीन कोटला